नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. खरीपात आपल्यापैकी बरेच जण तूर पिकाला पसंती देतात, पण तुरीमध्ये भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी फक्त चांगलं बियाणं पुरेसं नसतं, तर पाण्याची उपलब्धता आणि वाणाचा कालावधी यावरून त्याची निवड करायची असते. यंदा कमी पावसाची शक्यता सांगितल्यामुळे कमी कालावधीचं वाण वापरण्याचा सल्ला दिला जातोय. मग तुरीचे असे कोणते वाण आहेत जे कमी आणि मध्यम कालावधीत तयार होतात, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या वाणांची शिफारस डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन विभागाचे वरिष्ठ संशोधक शास्त्रज्ञ डॉक्टर विजयकुमार गावंडे यांनी केली आहे. यामध्ये एकूण 9 वाण येतात. एक एक करून आपण ते जाणून घेऊयात. सर्वात आधी पाहूयात गोदावरी. तसा तो बहुतेकांच्या ओळखीचाच असणार. 2021 मध्ये बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राने गोदावरी हा वाण प्रसारित केला. या वाणाची फुलं मळकट पांढऱ्या रंगाची असतात आणि दाण्यांचा रंगही पांढरा असतो. हा वाण 160 ते 165 दिवसात तयार होतो आणि त्याची उत्पादन क्षमता 19 ते 24 क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे. आता येऊयात बदनापूरच्याच कृषी संशोधन केंद्राने प्रसारित केलेल्या BDN 708 नावाच्या वाणाकडे. हा वाण तसा मध्यम कालावधीचा आहे, म्हणजे साधारणतः तो 160 ते 165 दिवसात परिपक्व होतो. याची सरासरी उत्पादन क्षमता 16 ते 18 क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे. या वाणाच्या शेंगा आणि दाणे चमकदार लाल रंगाचे असतात. विशेष म्हणजे हा वाण मर आणि वांस रोगास प्रतिकारक आहे आणि तुरीवर नेहमी येणाऱ्या शेंगा पोखरणाऱ्या किडींनाही सहनशील आहे. यानंतरचा वाण आहे BDN PH 2018-05. हा सुद्धा बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राने प्रसारित केलाय. हा संकरित वाण 2024 मध्ये मध्य भारतासाठी प्रसारित करण्यात आला. जवळपास 155 ते 160 दिवसात हा वाण काढणीला येतो आणि याचं सरासरी उत्पादन 18 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर इतकं मिळतं. आणि हा वाण मर रोगासाठी प्रतिकारक असून वांस रोगासाठीही मध्यम प्रतिकारक्षम आहे. यानंतर पाहूयात AKT 8811 वाण. हा वाण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन केंद्राने विकसित केलेला आहे. हा वाण 140 ते 150 दिवसात तयार होतो. तसंच तो मर रोगासाठी मध्यम प्रतिकारकही मानला जातो. या वाणाचे दाणे लाल रंगाचे असतात आणि याची उत्पादन क्षमता हेक्टरी सरासरी 10 ते 11 क्विंटल इतकी आहे. यानंतरचे 3 वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले आहेत. पहिला आहे फुले राजेश्वरी. हा वाण कमी कालावधीचा आहे, म्हणजेच 140 ते 150 दिवसात तो तयार होतो. याशिवाय त्याची सरासरी उत्पादन क्षमताही 22 क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे. तसंच तो मर आणि वांस रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. आता पाहूयात फुले तृप्ती वाण, जो मर आणि वांस रोगासोबत शेंगमाशी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी सुद्धा मध्यम प्रतिकारक्षम आहे. फुले तृप्ती हा मध्यम कालावधीचा वाण आहे. तो जवळपास 167 ते 169 दिवसात काढायला तयार होतो. शिवाय याची उत्पादन क्षमताही 22 ते 23 क्विंटल प्रति हेक्टर इतकी मिळते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा तिसरा वाण आहे फुले पल्लवी. हा वाणही मर रोग, वांस रोग, शेंगमाशी आणि शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी मध्यम प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे अंडाकृती आकाराचे आणि तपकिरी रंगाचे असतात. हा वाण जवळपास 155 ते 160 दिवसात तयार होतो आणि त्याची उत्पादन क्षमता सरासरी 21 ते 22 क्विंटल प्रति हेक्टर इतकी असते. यानंतर आपण राज्याबाहेरच्या संशोधन केंद्रांनी प्रसारित केलेल्या वाणांची माहिती घेऊयात. त्यात पहिला येतो हैदराबादचा वाण ICPL 87 म्हणजेच प्रगती. हा वाण हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने 1986 मध्ये प्रसारित केलाय. हा वाण विशेषतः दुबार पिकासाठी योग्य मानला जातो, म्हणजेच यामध्ये पहिल्या बहरातल्या शेंगा तोडल्यानंतर दुसरा बहरही घेता येतो. या वाणाचे दाणे मध्यम आणि टपोरे असतात. हे वाण 125 ते 135 दिवसात परिपक्व होतं आणि याची उत्पादन क्षमता सरासरी 9 ते 10 क्विंटल प्रति हेक्टर मिळू शकते. आता येऊयात शिफारस केलेल्या शेवटच्या वाणाकडे. IPA 1506. हा वाण कानपूरच्या भारतीय कडधान्य संशोधन संस्थेने 2021 मध्ये मध्य भारतासाठी प्रसारित केलाय. हा वाण 140 ते 150 दिवसात तयार होतो आणि याची उत्पादन क्षमता हेक्टरी सरासरी 18 ते 20 क्विंटल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हा वाण मर रोगासाठी प्रतिकारक्षम मानला जातो. हे सर्व वाण यंदाच्या पर्जन्यमानासाठी फायदेशीर आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही यंदा कोणतं पीक घेणार आहात आणि कोणतं वाण वापरणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.